नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत ना? मजेतच असायला हवं. आज आपण पाहतोय उभ्या महाराष्ट्राची फेवरेट रेसिपी. हो, आज आपण पाहतोय कोथिंबीर वडी कशी करायची. एकदम परफेक्ट, कुरकुरीत आणि टेम्पटिंग अशी कोथिंबीर वडी आपण बनवणार आहोत. आणि हो, ही वडी तुम्ही नाश्त्यासाठी बनवा, जेवणात साईड डिश म्हणून किंवा फिरायला जाताना खाऊचा डब्बा म्हणून. एकच नंबर लागते. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून घ्या. 1 वाटी बेसन पीठ त्यामध्ये घाला. हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनवून तो यामध्ये घालून घ्या. त्यानंतर पांढरे तीळ घालायचे, चवीपुरतं तिखट, त्यानंतर हळद आणि चवीपुरतं मीठ, हे सगळं यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याचा छान असा गोळा मळून घ्यायचा. गोळा तयार झाला की एका ताटाला तेल लावून बाजूला ठेवून द्या आणि एखाद्या पोलपाटावर किंवा मग एखाद्या ताटामध्ये छान तेल लावून थोडेसे तीळ त्याच्यावरती शिंपडून घ्या. तीळ टाकले की जो गोळा आपण तयार केला होता त्याच्या छान अशा वळकुट्या बनवून घ्यायच्यात. अशा पद्धतीने वळकुट्या बनवून घ्यायच्या आणि त्यांना हवा तसा आकार द्यायचा. चौकोनी, त्रिकोणी किंवा मग नेहमीचा ठरलेला गोलाकार देऊन मी अशा 2 वळकुट्या तयार करून घेतल्यात. मी ह्या वळकुट्या तयार करते तोपर्यंत तुम्हाला कोथिंबीर वडी आवडते का? कमेंटमध्ये सांगा. आता या ताटामध्ये या वळकुट्या ठेवल्यात. कढईत थोडंसं पाणी, त्याच्यावरती स्टँड आणि त्याच्यावरती हे ताट. वरतून झाकण ठेवायचं आणि वड्या छान अशा वाफवून घ्यायच्या. अगदी 15 ते 20 मिनिटात आपल्या वड्या वाफवून तयार होतात. आता या वड्या अशाच थंड होऊ द्यायच्या. वड्या थंड झाल्या की मग त्या कापायला घ्यायच्या. गरम वड्या कापल्यात तर मग वड्यांचे तुकडे होतात. वडी छान थंड झालेली असली की त्या छान कापल्या जातात आणि तुकडे होत नाहीत. आणि अखंड वडी दिसली की खायलाही मस्त वाटतं. शेवटी पोटात तुकडे होऊनच जातात, पण तरीसुद्धा दिसायला छान दिसलं पाहिजे, हे तर प्रत्येक गृहिणीचं एक ठरलेली गोष्ट. आता मी सगळ्या वड्या एक एक करून कापून घेते. तुम्हीही या पद्धतीनेच वड्या कापून घ्या. सुरीला थोडंसं तेल लावलं तरीही चालेल. आता तेल गरम करून घ्यायचे. छान तेल तापलं की त्यामध्ये ह्या वड्या पोहण्यासाठी सोडायच्या. अशा 7-8 वड्या मी एका वेळेस सोडल्यात आणि त्या खरपूस खमंग अशा भाजून घेतल्यात. सतत वड्या ढवळत राहायच्या नाहीत. बुडबुडे कमी होत आले की मग वड्या हलवायच्या. 2-3दा हलवल्या की लगेचच आपल्या वड्या छान खरपूस तळून निघतात. तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. मी अशा पद्धतीनं सगळ्या वड्या तळून घेते. तुम्हाला कोथिंबीर वडी खायला आवडते की नाही ते कमेंटमध्ये तुम्ही सांगितलंत का? नक्की सांगा. आणि तुम्ही कशी बनवता कोथिंबीर वडी तेही सांगायला अजिबातच विसरू नका. आणि अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या कोणत्या वड्या तुम्हाला खायला आवडतात ते कमेंटमध्ये सांगा. मी त्याचीही रेसिपी नक्की घेऊन येईल. आता आपल्या वड्या तळून तयार आहेत. अगदी कुरकुरीत आणि अगदी तोंडात टाकताच खाव्याशा वाटणाऱ्या ह्या वड्या नक्की बनवून बघा.